नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। लाखांदूरच्या सामाजिक चळवळीला नवे नेतृत्व। ज्योतिताई रामटेके पूर्व विदर्भ अध्यक्षपदी। सामाजिक क्षेत्रातील कार्याची राज्यस्तरीय दखल। महिलांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवत सामाजिक चळवळीत सक्रिय भूमिका बजावणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील ओपारा येथील माजी सरपंच ज्योतिताई रामटेके यांची महाराष्ट्र राज्य महिला सामाजिक संघटनेच्या पूर्व विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या या नियुक्तीमुळे या संघटनेच्या माध्यमातून महिलांच्या सशक्तीकरण आणि सक्षमीकरणाला नवी ऊर्जा मिळेल अशी अपेक्षा बाळगली जात आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भंडारा येथे संघटनेच्या वतीने भव्य महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात विदर्भ, जिल्हा व तालुका स्तरावरील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यावेळी सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत ज्योतिताई रामटेके यांची पूर्व विदर्भ अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। ज्योतिताई रामटेके यांनी सरपंच पदाच्या कार्यकाळात तसेच सामाजिक क्षेत्रात महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे। अन्यायग्रस्त पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी त्या नेहमी पुढाकार घेत असून गरजू महिला भगिनींच्या मदतीला त्या सतत धावून जातात। या व्यतिरिक्त कुठल्याही सामाजिक कार्यात त्यांचा असलेला सहभाग, त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे त्यांना परिसरात मोठा जनसंपर्क आणि विश्वास प्राप्त झाला आहे। महिलांसाठी तसेच सामाजिक पातळीवर त्यांच्या कार्याची पावती म्हणून महाराष्ट्र राज्य महिला सामाजिक संघटनेच्या पूर्व विदर्भ अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या या निवडीमुळे लाखांदूर तालुक्याचे नाव राज्य पातळीवर झळकले असून विविध सामाजिक, राजकीय व महिला संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। तसेच त्यांच्या पुढील कार्यकाळात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणखी प्रभावी काम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।